अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। बहरीनला जय पवारांच्या लग्नामुळे अजित पवार चहापानाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित। आज सकाळी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार। अजित पवारांशी फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाही, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही। इतर कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्ग सुद्धा बांधलाय। फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। तर मुख्यमंत्र्यांनी आज सगळ्यामध्ये जाऊ नये, काढायला गेलं तर खूप काही गोष्टी निघू शकतात। फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची माहितीवर टीका। पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद गमवा, शिंदेंचा टोला। राम शिंदेंचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, लोकशाही मूल्यांचा अवमान करणारं आहे। राम शिंदेंची माफी मागावी, रोहित पवारांकडून मागणी। अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा मी 2024लाच शिकार झालो। राजकारणामध्ये सुद्धा ते विभक्त नृत्य करत नाही, एकत्रच नृत्य करतात। राम शिंदेंची टीका। तर जय पवारांच्या लग्नात अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्र डान्सचा व्हिडिओ व्हायरल। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास भरकटला। जिल्हाधिकारी आरोपींना वाचवत असल्याचा लोणीकरांचा आरोप। अंबड आणि घनसावंगी तहसीलदारांसह 74 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लोणीकरांची माहिती। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील। मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, सरांगेंचा गंभीर आरोप। अजित पवारांच्या पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी दीपक देशमुखांच्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। दीपक देशमुखांसोबत फिरू नका, साहेबांच्या सगळं रडारवर आलंय, ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख। आपल्या जीवाला धोका असल्याचा ऑडिओ क्लिपनंतर दीपक देशमुखांचा आरोप। तर बाजीराव धर्माधिकारी यांनी आरोप फेटाळून लावले। दरम्यान TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। फडणवीस साहेब आणि अजित पवारांचं वाल्मिक कराडला बेल देण्याचं गिफ्ट असेल। क्रूर हत्या करणाऱ्याला सोडू द्या मग बघू। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जरांगींचा निशाणा। राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड। वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आली। शंभूराज देसाईंनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री अतुल सावेंची कबुली। 2014 पर्यंत भाजप ताकदवान नव्हतं, असं वक्तव्य काल शंभूराज देसाईंनी केलं होतं। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित दहरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। डोंबिवलीमधील कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। डोंबिवलीमधल्या शिंदेंच्या सेनेच्या अभिजित दहरवळांच्या प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर डोंबिवलीमध्ये अज्ञाताकडून बॅनरबाजी। जिजाईनगर परिसरामध्ये विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ, अशा आशयाचं बॅनर झळकलं। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार। पुणे पोलिसांची कोठडी संपल्यावर पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीला अटक करणार। पिंपरी चिंचवड पोलिसांनी न्यायालयाला प्रोडक्शन वॉरंट सादर केलं। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार। जय पवारांच्या लग्नामुळे आज चौकशीसाठी हजर राहणार। नाशिकच्या मनमाडमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये शेकोट्या पेटून स्ट्रॉंग रूम बाहेर प्रशासनाबरोबरच शहरातील उमेदवारांचा पहारा। ईव्हीएम मशीन सुरक्षित नसल्याचा आरोप। जळगाव जिल्ह्यामधील धरणगावातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मविया उमेदवारांकडून पहारा। कडा पहारा देण्यासाठी मवियाच्या महिला उमेदवार सुद्धा मैदानात। महिला उमेदवारांनी पहारा देणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी खिचडी बनवली। जळगावच्या एरंडोलमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्हीचे डिस्प्ले 2.5 तास बंद। 2.5 तासानंतर तांत्रिक अडचण दूर, सीसीटीव्ही पुन्हा सुरू। जळगावच्या पारोळ्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले बसवा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मागणी। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पहारा। सोलापुरातल्या मोहोळमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास पहारा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी नाकारली। केवळ उमेदवार प्रतिनिधींनाच ठराविक वेळेमध्ये स्ट्रॉंग रूमला भेट देण्याची परवानगी। नाशिकच्या येवल्यामध्ये मतदान यंत्र सुरक्षा कक्षाबाहेर उमेदवारांकडून खासगी सुरक्षा। शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराणेंनी नेमले खासगी सुरक्षा रक्षक, चर्चांना उधाण। नांदेडमधील लोहा शहरामध्ये स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त। सीसीटीव्ही डिटेक्शन मशीन, शस्त्रधारी पोलीस, एसआरपीएफची एक तुकडी, त्यासोबतच पोलीस बंदोबस्त।
परभणीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह प्रतिनिधींचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास पहारा. कुणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत आहोत, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. सिल्लोडमधले भाजपचे कार्यकर्ते पहारा देत असल्याचाही व्हिडिओ समोर. भोकरदनच्या स्ट्रॉंग रूमच्या शेजारी पोलिसांप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही चोख पहारा. स्ट्रॉंग रूमला एसआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि मुख्यालय पोलीस अशा 3 स्तरांमध्ये सुरक्षा. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही करडी नजर. साताऱ्याच्या पाटणमध्ये मोकाशी कृषी महाविद्यालयाचा शुभारंभ. उद्योजक महेश पाटील, अभिजित मोकाशी यांच्या हस्ते विद्यालयाचं उद्घाटन. डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षण मिळणार. कल्याण लोणावळा दरम्यान आज 10 डिसेंबरला विशेष ब्लॉक घेण्यात येणार. लोणावळा व्हीव्हीटी यार्डमध्ये अप आणि डाऊन आणि इतर मार्गाच्या विस्तारासाठी पायाभूत कामं करण्यात येणार. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार. पुण्यामधल्या उच्चशिक्षित तरुणाची हिंदू पत्नी बांगलादेशमध्ये अडकली. बांगलादेशातून भारतामध्ये येण्यासाठी व्हिसा मिळत नसल्याची तक्रार. वैद्यकीय व्हिसा मिळावा यासाठी तरुणानं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची 2दा भेट घेतली, मात्र अद्यापही व्हिसा मिळाला नसल्याची माहिती. 84,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना शून्य उपयोग. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नोव्हेंबर अखेर अद्याप 1 रुपयाही मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर. पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये सकल मराठा समाज मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मराठा भवनचं उद्घाटन. मनोज जरांगेंच्या हस्ते उद्घाटन करत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्यानं संगमनेरकर आक्रमक. महायुतीकडून शिर्डी मार्गे सेमी हायस्पीड रेल्वेचा घाट. सत्यजित तांबेंचा आरोप, तर नाशिक पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा. आमदार अमोल खताळ यांची मागणी. नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये गणपती पॉईंटजवळ इनोव्हा दरीमध्ये कोसळली. देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत, तर पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत शोक व्यक्त. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामधील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. किरकोळ बाजारामध्ये कांद्याला 12 ते 15 रुपये किलोचा दर. नंदुरबार जिल्ह्यातून अनेक मजूर रोजगाराच्या शोधामध्ये स्थलांतरित. अनेक गावांमध्ये ओस पडल्याची परिस्थिती. गुजरात आणि मराठवाड्यामध्ये ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित.